चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पहा, आजचा व्हिडिओ जो आहे स्कॉलरशिप इयत्ता चौथी यामध्ये जर या ठिकाणी 12 मधला 3 अंकी संख्या संख्या भागिले 2 अंकी संख्यापर्यंत शाब्दिक उदाहरणे यामध्ये स्वाध्याय 12.2 पाहणार आहोत. या अगोदर 12.1 आपण या चॅनलवर पाहिलंय. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण या चॅनलवर नवीन सिलेबस नुसार स्कॉलरशिपचे 1 ते 12 धडे गणिताचे सर्व स्वाध्यायामधील प्रत्येक गणित स्पष्टीकरणासहित या ठिकाणी अपलोड केलं आहे. त्यामुळं जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून या ठिकाणी पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे. ओके, चला आता वेळ न घालवता या ठिकाणी आपण तुमच्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. हा प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवर सर्वांना दिसतो. प्रश्नामध्ये सांगितलं, स्वातंत्र्य दिन सजावट वर्ग सजावटीसाठी प्रत्येक विद्यार्थ्याने 8 रुपये वर्गणी जमा केली. जर जमा झालेली रक्कम 416 असेल तर वर्गात एकूण विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला विचारलेली आहे किती असेल. ओके, लक्षात घ्या, असा ज्यावेळेस आपण या ठिकाणी प्रश्न सोडवतो त्यावेळेस आपण काय लक्षात घ्यायचं की जे या ठिकाणी विद्यार्थी आहेत ते 8 आहेत, एकूण रक्कम आहे, म्हणजे या दोघांचा काय करावं लागणार आपल्याला भागाकार. तर भागाकार केल्याच्या नंतर विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी मिळून जाईल. 8 पंचे या ठिकाणी 40 होईल. एक उरेल वरून येथील 6 या ठिकाणी वरील बाजूची आणि 8 दोन्ही 16. ठीक आहे, तर असा भागाकार केल्याच्या नंतर वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला मिळून जाणार आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मध्ये पाहायला मिळते. ओके, पहा, या ठिकाणी जर तुम्ही कोणी नवोदयची तयारी करत असाल, या ठिकाणी नवोदयची आपली बॅच सुरू आहे. ह्या नवोदय मिशन प्ले स्टोअरवरून ऍप डाउनलोड करा, तुम्हाला माहिती मिळून जाईल. किंवा जर तुम्ही या ठिकाणी चौथी स्कॉलरशिपची परीक्षा देत असाल तर याची टेस्ट सिरीज देखील आपल्या ऍप मध्ये उपलब्ध होणार आहे. ओके, त्यासाठी नवोदय मिशन हे ऍप्लिकेशन डाउनलोड आताच करून घ्या. ओके, चला. 960 मिळवण्यासाठी 5 रुपयाची किती नाणी या ठिकाणी द्यावी लागतील. परत या दोघांचा भागाकार करायचा. 960 भागिले 5, 5 एक 5 होईल. या ठिकाणी 4 होतील, वरतून 6 आले, या ठिकाणी झाले 46, 5 9 45 होईल, 1 उरेल, वरून इथून 0, या ठिकाणी 10 झाले, 5 दोन्ही 10 होईल, या ठिकाणी 0 0. तर आपलं उत्तर 192 या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळते. पहा, जर आपल्याला 960 रुपये मिळवायचे असतील तर 505 रुपयाची या ठिकाणी 192 नाणी आपल्याला द्यावी लागतील. ओके, चला नेक्स्ट. प्रत्येक खोक्यात 15 बॉटल याप्रमाणे 375 बॉटल भरण्यासाठी किती खोके लागतील. परत या ठिकाणी या दोघांचा भागाकार करायचा. 375 भागिले 15. ओके, 15च्या पाड्यात 37 नाही, मग 30 चा भाग बसतो. 15 दोन्ही 30 देऊन टाका, या ठिकाणी 0 राहील, इथे 7 आहे, वरतून या ठिकाणी 5 आणि 75 झाले. 15च्या पाड्यात 75 आहेत. पहा, 15 पाची 75 होईल, या ठिकाणी 75 लिहून घ्या. 15 पाची 75. ओके, तर 15 बॉटल बसण्यासाठी बसतात ना एका बॉटल मध्ये, एका खोक्यामध्ये, तर आपल्याकडे 375 बॉटल आहेत ना, तर किती खोके लागतील. तर खोके लागतील 25, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळते. लक्षात येते. ओके, चला पहा, सुमेधकडे 975 फुले आहेत. प्रत्येक फुलाच्या हारामध्ये 15 फुले येतात, तर किती हार तयार याप्रमाणे किती हार तयार करता येतील असा हा प्रश्न आहे. परत या ठिकाणी 975 भागिले 15. आपल्याला या धड्यामध्ये पाडे असणं फार गरजेचं आहे. 15च्या पाड्यात 97 नाही येतात, पण याच्यापेक्षा लहान संख्या कुठली आहे तर 15 सकी या ठिकाणी 90 होईल, तर 7 होतील, या ठिकाणी 5 येतील. परत 15च्या पाड्यात 75, 15 पाची 75 आहे का. ओके, इथं 75 घेऊया, वजा किती 0. तर पहा, सुमेधाकडे 975 फुलं आहेत.
तर प्रत्येक हारामध्ये जर 15 फुले घातली तर किती हार तयार होणार आहे? तर 65 हार तयार होतील, हे आपलं उत्तर असणार आहे. ओके, चला नेक्स्ट. बघा, एका मळ्यात रांगेमध्ये 973 रोपे लावली, तर प्रत्येक रांगेत किती रोपे लावली असा प्रश्न आहे. पहा, 973 आणि याला परत भागिले, या ठिकाणी 7 प्रमाणे 7च्या कडे 9 नाही, पण 9 पेक्षा लहान 7 आहे, म्हणून म्हणा 7 एक 7, 2 होतील, वरून 7 येतील. आता पहा, परत 7च्या कडे 27 इतका पाहायचं. 7 दोन्ही 14, 7 चौक 28 आहे, पण ते नाही घ्यायचे, त्याच्यापेक्षा लहान घ्यायचे. 7 त्रिक 21 घेऊया. या ठिकाणी 6 राहतील, वरतून 3 येतील. हा 7च्या कडे 63, 7 9 63 असतील. या ठिकाणी वजाबाकी किती? 0. म्हणजेच एका रांगेमध्ये 139 एवढी रोपे लागणार आहेत. ओके, तर पहा, असे एक एक प्रश्न या ठिकाणी आपण पाहत आहोत. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. या चॅनलवर आपण 1 पासून ते 12 धडे नवीन सिलेबस नुसार स्कॉलरशिपचे अपलोड केलेले आहेत. ठीक आहे सर. एका तासात 30 किमी याप्रमाणे 120 किलोमीटर अंतर कापण्यास किती तास लागतील असं विचारलाय आपल्याला प्रश्न. हा एका तासात 30 किलोमीटर म्हणजेच 120 किलोमीटर भागिले 30, 0 0 कट, 3 1 3, 3 4 12. या ठिकाणी 4 तास लागतील. किती? 4 तास. ऑप्शन क्रमांक 4 मध्ये पहा, हा भागाकार तुम्हाला जमत नसेल, त्या ठिकाणी तुम्ही 30 भागिले 120 असा भागाकार काढून या ठिकाणी त्याचे उत्तर 4च येते. फक्त हे जर तुम्हाला आलं तर परीक्षेमध्ये आपला वेळ वाचतो, याच्यासाठी तुम्हाला कसोट्या पाळल्या असाव्या लागतात. ओके, प्रश्न क्रमांक 7 नंबरचा प्रश्न काय सांगतो? एका संख्येला 15 ने भागले असता भागाकार 12 येतो, बाकी 4 उरते, तर ती संख्या कुठली आहे किंवा कोणती आहे असं आपल्याला विचारले. असं जर उत्तर काढायचं असेल तर याचं भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी हे सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरावं लागणार आहे. तर पहा, आता एका भागले असता कितीने? 15. तर लिहा इथं 15. त्यानंतर भागाकार किती आहे? गुणिले 12 अधिक बाकी आहे 4. या दोघांचा आधी गुणाकार करायचा. काय? 15 दोन्ही 30, हातचे 3 येतील. 15 1 15 आणि 3 18. या ठिकाणी 180 आहे प्लस 4 म्हणजे 184. हे आपल्या या ठिकाणी उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळते. पहा, प्रश्न सोपा आहे. फक्त भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी हे सूत्र आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी भागाकार धडा सोपा वाटत नसेल, पण हा धडा सोपा आहे, परंतु या ठिकाणी धड्यामध्ये प्रश्नामध्ये काय विचारलं हे तितकं आपल्याला समजलं पाहिजे. ठीक आहे, चला 8 नंबरचा प्रश्न पाहूया. 216 या संख्येला 3 ने भागण्याच्या ऐवजी चुकून 8 ने भागले तर दोन्ही भागाकारात कितीचा फरक पडेल? तर आता अगोदर या संख्येला या ठिकाणी एकदा 3 ने भागूया. 3 8 24 होईल. 3 7 21. इथपर्यंत लक्षात आलं? ओके, वरतून आले 6, परत 3 दोन्ही 6 वगैरे 0. आता पहा, 3 ने भागण्याऐवजी कितीने भागलं? 8 ने. इथं 8 ने भागून इथं पाहूया. पहा, 8 दोन्ही 16 होईल. किती उरतील? 5 6 आले. 8 7 56 होईल. तर हे झाले दोघांचे भागाकार. तर दोन्ही भागाकारामध्ये फरक कितीचा आहे? म्हणजे यांची आलेल्या भागाकारांची सरळ मूल्यांवर करायची वजाबाकी. इथं 12 मधून 7 गेले. या ठिकाणी 5 राहतील. इथे राहतील 5. इथे राहिले 6. 6 मधून 2 गेले. 4 राहतील 45. या दोघांमध्ये फरक असणार आहे 45. गणित समजून घ्या. एकच ही संख्या आहे 216. या संख्येला आपण 3 ने भागण्याऐवजी 8 ने भागले तर
भागाकार दोन्ही भागाकारामध्ये कितीचा फरक येईल असं विचारलं, म्हणजे दोनदा भागाकार करायचा आणि फरक म्हटल्यानंतर त्याची काय करायची, वजाबाकी करायची. ओके, चला नेक्स्ट पुढील प्रश्न आहे 9 नंबरचा. 9 नंबरच्या प्रश्नामध्ये काय सांगितले बघा, एका सभागृहाची आसन क्षमता 925 आहे. एका रांगेत 25 आसने असल्यास आसनांच्या किती रांगा असतील, तर या ठिकाणी करा 925 भागिले 25. ओके, हा भागाकार तुम्हाला येत नसेल तुम्ही उभा करा, काही अडचण नाही. ठीक आहे, तर पहा 25 एक 25, 25 त्रिक 75. पहा 92 मधून या ठिकाणी 75 काढून टाका, तर किती राहतील, 17 राहतील. 17वर हे समोरचे 5 आले, हे झाले 175. आता 25 आता 25 आता 125, 25 चौख 150 आणि 25 आता 1.25 या ठिकाणी 7चा भाग बसेल आणि याचं उत्तर असणार आहे 37. आता पहा या ठिकाणी तुम्हाला बऱ्याच जणांना 25चा पाढा वगैरे पाठ नसेल तर ते पाढे पाठ करा, आणि इथं जर कसोटी पाठ असेल तर तुम्हाला या ठिकाणी पाढा जरी पाठ नसला तरी तुम्हाला हा भागाकार करता येतो, हा भाग देता येतो. हा कसा द्यायचा ते पण तुम्हाला सांगतो. पहा या ठिकाणी इथे करतो, पहा 925 भागिले 25, या दोन्ही संख्येला भाग जाणारी संख्या 5. 5 25 करा, 5 एक 5 करा, 2 4 होतील 85, 40 करा, परत 2 होतील 5 5 25 करा. तर पहा 185 इथं शिल्लक राहील. 5 परत 5 एक 5 5 3 15 3 होतील 5 7 35 आलं तर 37. तर पहा हे तुम्हाला कधी येईल, ज्यावेळेस तुम्हाला कसोट्या पाठ असतील त्यावेळेस हे तुम्हाला येऊन जाईल. ओके, चल नेक्स्ट. आता पुढील प्रश्न आहे, हा या ठिकाणी प्रश्न 9. तर या स्वाध्यायामध्ये 9 प्रश्न आहेत. 9च्या 9 प्रश्नाची आपण या ठिकाणी स्पष्टीकरणे पाहिली आहेत. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल इतरांनाही शेअर करा. सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचे, कारण या ठिकाणी आपण प्रत्येक स्वाध्यायाची स्पष्टीकरणे याच चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळं प्रत्येकानं या चॅनलला सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं व्हिडिओला. आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल, अडचण असेल तर तुम्ही या ठिकाणी कमेंट करू शकता. चला भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.